पवार यांनी देखील बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केलेलं आहे। सहकुटुंब वहिनी आहेत, तुम्ही मतदान केलेले, आई आहेत, बाबा आहेत, दादा आहेत, रोहित दादा। कसं बघता यावेळेस पवार फॅमिलीसाठी अडीतडीची लढाई असणार आहे, सून म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, यावेळेसची लढाई वेगळी आहे आणि वैचारिक लढाई आहे। तर जे सत्य आहे ते जिंकणारच आहेत। वहिनी, पवार कुटुंब आज प्रत्येक ठिकाणी सगळं कुटुंब एकत्र येत मतदान करणार आहे। पुन्हा एकदा पवार कुटुंबाची ताकद दाखवली जाते असं? हो, म्हणजे जे साहेबांसोबत आहेत, जे आत्यांसोबत आहेत, तर ते सगळेजण एकत्र मतदान नेहमीसारखं करणारच आहेत। पण त्या साईडला पण दादा आणि वहिनी आहे। हो, ते म्हणजे त्यांचं वेगळ्या ठिकाणी असतं, तर ते त्या ठिकाणी जाणार। आमचं नेहमीच या ठिकाणी असतं, तर आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहे। थँक्यू। रोहित पवारांचे वडील राजेंद्र दादा पवार आपल्यासोबत आहेत, त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। दादा, 2 मिनिट, मतदानाचा हक्क बजावला आहे, सहकुटुंब येत, कसं वाटतं? बारामती आव्हान वाटते यावेळेस? 4 तारखेला समजेल। पण त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक अनुचित प्रकार घडल्याचा आरोप रोहित दादांनी केलाय। व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेत। पीडीसीसी बँक काल रात्रभर चालू होती, असं देखील फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत। कितपत योग्य वाटतं? कारण बारामती लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून अबाधित होता पवारांकडे, असं कधी झालं? मतासाठी पैसे वाटणं केव्हाही वाईट आहे आणि काल दुपारपासून ते रात्रीपर्यंत या बातम्या आमच्याकडे येत होत्या, या पलीकडे मला माहीत नाही। शेवटचा प्रश्न दादा, काय होईल बारामतीत, काय वाटतं? नक्कीच सुप्रियाताईंना लोक निवडून देतील। पवार वर्सेस पवार हा वाद आहेच फॅमिली, म्हणजे जरी असला तर लोक सुज्ञ आहेत, त्यांना कळतं। कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV।